गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही पक्ष नाही तर निपक्षपाती राजकारण करून 14 गावाचा सर्वांगीण विकास करू. सभापती भरत कृष्णा भोईर. नवी मुंबई महानगरपालिकेमधील नावाडी गावास मिळाली नवसंजीवनी. रस्त्याचा शुभारंभ करून केली विकास कामाला सुरुवात. हा प्रभाग समिती सभापती तथा नगरसेवक भरत कृष्णा भोईर, नगरसेविका प्रतीक्षा जयेश पाटील, नगरसेविका सविता रामचंद्र सांगळे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून केले उद्घाटन. नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश झालेल्या त्या 14 गावात मूलभूत सुविधेला प्राधान्य देण्यासाठी आज नावाडी गावात डांबरी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या 14 गावातील नागरिकांना स्थानिक नगरसेवक तथा ह प्रभाग समिती सभापती भरत कृष्णा भोईर, नगरसेवक शशिकांत भोईर, नगरसेविका प्रतीक्षा जयेश पाटील, नगरसेविका सविता रामचंद्र सांगळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसून आले. वाखर मुख्य रस्त्यापासून ते गौतम पाटील यांच्या घरापर्यंत एकूण 19 लाखाचा डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. या डांबरी रस्त्याकरिता मुंबई महानगरपालिकेचा पहिला निधी या गावात सत्कर्मी लागणार आहे. त्या डांबरी रस्त्याचे आज उद्घाटन ह प्रभाग समिती सभापती तथा नगरसेवक भरत कृष्णा भोईर, नगरसेविका सविता रामचंद्र सांगळे, प्रमिला जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून विकास कामांना प्रारंभ करण्यात आला. ह प्रभाग समिती सभापती भरत कृष्णा भोईर म्हणाले की विकास कामे करण्यासाठी कोणताही पक्ष किंवा पक्षपात न ठेवता निपक्षपाती राजकारण करून 14 गावाच्या सर्वांगीण विकास करण्यास प्राधान्य देण्यासाठी प्रभागातील 4ही नगरसेवक आम्ही कटिबद्ध आहोत. डांबरी रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी सभापती भरत कृष्णा भोईर, नगरसेविका सविता रामचंद्र सांगळे, प्रतीक्षा जयेश पाटील, 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, माजी उपसभापती भरत काळू भोईर, शिवसेना विभाग प्रमुख सुखदेव पाटील, नवनाथ साळुंखे, माजी उपसरपंच चेतन पाटील, या डांबरी रस्त्याला उत्तम दर्जा देणारे ठेकेदार रवी भोईर आदी पंचक्रोशीतील सर्व सुजाण नागरिक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया. कामाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा पहिलाच काम मला वाटतं आपण श्रीफळ वाढवलं आहे आणि त्याबद्दल आम्ही आयुक्तांना किंवा महापौरांना अभिनंदन करतो. आणि माझ्या 14 गावची सर्व ग्रामस्थ मंडळी आज 14 गावचं आपला म्हणजे सफल झालेलं आहे काम. आज सुरुवात झाली आहे कामाला. श्रीफळ तर मला वाटतं 19 लाखाचं का 17 लाख किती लाखा टेंडर आहे, 19 लाखाचं काहीतरी टेंडर आहे आणि सुरुवात चांगली झालेली आहे. आणि याच्यात नंतर आम्ही नगरसेवक आम्हाला निवडून दिल्यात लोकांनी. आम्ही लोकांची 100% कामं करणार आहोत. तिथे कामामध्ये बिलकुल राजकारण आणणार नाही आम्ही. आणि कोणी असो कुठल्या पक्षाचा काही तिथे काही पक्ष भेदभाव नाही. काम म्हणजे कामच. आणि आम्ही चांगल्या रीतीने सर्व काम होईल त्याच्याकडे लक्ष देणार आहोत. आणि 14 गावामध्ये जिथे जिथे गरज वाटेल तिथे आम्ही ठामपणे 3 नगरसेवक उभे राहणार आहोत. 4 नगरसेवक, एक आले नाही शशिकांत भोईर. आम्ही पूर्ण वार्डावर लक्ष आहे आमचं आणि वार्डाची कामे चांगल्या पद्धतीने करणार आहोत. महोदय, अद्याप ही दप्तर जमा झालेले आहेत महापालिकेमध्ये, फक्त डॉक्युमेंटरी चालू आहे. काल अधिकारी आले होते महानगरपालिकेचे. त्यांनी काहीतरी त्यांचे काही 30 कॉलम आहेत. ते 30 कॉलम ते लोक भरून मागतात. इथले ग्रामसेवक सांगतात की ते काम तुमचं आहे, तुम्ही भरा कॉलम. तुम्ही भरते का आम्ही भरते याच्यामध्ये ते कालवटं राहून गेलं काम. आता आमची परवा महासभा आहे. आम्ही आयुक्तांना प्रश्न विचारणार आहे, विस्तार केला मी, बाबा अजून तुम्ही का थांबवता काम. कारण मागे आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, त्यांनी कसं रातोरात दप्तर नेऊन मग तिकडंच अधिकारी बसून ते काम पूर्ण केलं होतं. तसं यांनी सुद्धा करायला पाहिजेत. तर आता बघू, आम्ही त्यांना विचारतो प्रश्न, बाबा तुम्ही अजून काम केलं नाही, का केलं, करत नाही, तो का होत नाही, प्रश्न विचारून त्याची होईल पुष्टी केली जाईल. सन्मान्य आयुक्तांनी पाठीमागच्या सप्ताहामध्ये दौरा केला. दौऱ्याचं काय नियोजन होतं, काय सांगाल? आयुक्त साहेबांनी दौरा केला. त्याच्यामध्ये तलावाची पाणी केली, रस्ते पाणी केले, शालेची पाणी केली, हॉस्पिटलसाठी जे आता कंटेनर दिले ते आता पिंपरीला काल चालू केलं मला तर वाटतं. नावाली आणि जिथे नारिवलीला आहे, आपले जिथे कर्मनगरीला दिलं आहे, सगळे चालू होतील. तशीच हे आता लॉकडाऊनमध्ये किंवा प्रशासकीय राजवटीमध्ये सर्व घडी विस्कटलेली होती पूर्ण महानगरपालिकेची. ते आता घडी बसवता वेळ जाणारच आहे. आपण लगेच बटन दाबला लगेच कुठली कामं होतील ते शक्य नाही. मुंबईसारखीच 14 गावसुद्धा बनवू आम्ही, तसं त्यांनी त्या दिवशी आश्वासन दिलं आपल्याला.
सर्व कामं होतील. वाकलन तलावाचं काम मला तर वाटतं करणार आहेत ते. आता सुरुवातीला सगळी तलावं घेणार आहेत आणि आयुक्तांनी चांगले म्हणजे रिस्पॉन्स दिला आहे. 14 गावांसाठी ते पॉझिटिव्ह आहेत एकदम. बघताय 14 गावामध्ये आता उद्घाटन केलात, कशाबद्दल उद्घाटन होतं आणि काय सांगाल? प्रथम हे पहिल्यांदाच आपल्या 14 गावामध्ये जे आपल्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर प्रथम एक काम चालू झालं आहे. सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाने आणि शुभ मुहूर्तावर आज शनी अमावस्या आहे. त्या दिवशी आपण एक चांगल्या कामाला सुरुवात केलेली आहे. कोणत्याही गाव असो, नगर असो, त्याची रचना ही रस्त्यांवर आधारित असते. त्यामुळे सुरुवातीला आपण रस्त्यापासून सुरुवात केली आहे. बाकी अनेक समस्या आहेत, त्याच्याकडे आपण सर्वजण आम्ही सन्माननीय सर्व सदस्य लक्ष देत आहोत. तर सगळ्यांना या कामाबद्दल आणि इथल्या गावकऱ्यांना आम्ही ते आश्वासनही दिलेली आहेत आणि अजूनही त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज नेवाली गावात रस्त्याचं उद्घाटन होतं. शनी अमावस्येच्या निमित्ताने उद्घाटन झालेलं आहे. तर नागरिकांनी आम्हाला इथे निवडून दिलेलं आहे, म्हणजे त्यांच्या आम्ही सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि सर्व नागरिकांच्या ज्या इच्छा असतील किंवा रस्ते गटारे किंवा कोणत्या पण ह्या सुद्धा त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. बस. जसे म्हणतो या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा वार्ता न्यूज, YouTube, Instagram, Facebook वर.